ओम साईराम. दिवस 14 आता आम्ही चाललोय पुढच्या शिर्डी आणि भेटू आपण असंच मधी मधी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आज पण फुल धमाल आहे तर बघा. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला. 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 साईनाथ तेरे हजारों हाथ. साईनाथ तेरे हजारों हाथ. जिस जिसने तेरा नाम लिया. जिस जिसने तेरा नाम लिया तू हो लिया उसके साथ. साईनाथ 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 तेरे हजारों हाथ. साईनाथ तेरे हजारों राम नाम की है तो माया. गौतम वाला तुझ में उजाला. राम नाम की है तू माला. गौतम वाले हई चोले की काया. साईनाथ 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 काकड आरतीसाठी थांबलोय. हजारों हाथ. साईनाथ तेरे हजारों हाथ. जय जय साई भोला साई. जय जय साई भोला साई. आता आम्ही बसलो काकड आरतीसाठी. सकाळी 6 वाजले. चित्ता तुझे पायी काकड आरती करीतो साईनाथ देवा. चिन्मय रूपदा कवी घेऊनी बालक लघु सेवा. काम क्रोध मद मत्सराटुनी काकडा केला. वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला. साईनाथ गुरु भक्ती ज्वलने तो मी पेटविला. तदवृत्ती झालुनी गुरुनी प्रकाश पाडिला.
तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालकलगु सेवा ओकेचर व्यापुनी अवघे कृतकमळी रासी तोची दत्ता देव शिर्डी राहुनी पावसी राहुनी ते अन्यत्र तू भक्तांचा वदावसी निरसुनिया संकटादाचा अनुभव दाविसी न कलितवल्ली लाई कोण्या देवावा मानवा चिन्मय रूपदा कवी घेऊनी हो नो या चहा प्यायला तो चालताय एकदम कडक मध्ये हे बघा कितना भी खाओ भूखा ही रहता है आता थांबणार नाही आता थांबायचं नाही थांबणार ना आता थांबायचं नाही सारे मिळून आपण बाबांच्या भेटीला मस्तक ठेवू चरणावरती साई बाबांच्या न लाभलाय आशीर्वाद आम्हाला साई बाबांचा न लाभलाय आशीर्वाद आम्हाला श्री साई आशीर्वाद सेवा मंडळ बोरी गावचा चाललाय पायी शिर्डीला चाललाय पायी शिर्डीला बोरी आणि देवलीची पोरं निघाली बाबांच्या भेटीला बोरी आणि देवलीची पोरं निघाली बाबांच्या भेटीला साई बाबांचा न लाभलाय आशीर्वाद आम्हाला साई बाबांचा न लाभलाय आशीर्वाद आम्हाला दर्शन दे दे साई तू मला दर्शन दे दे साई तू मला साई तू मला दर्शन दे दे साई तू मला
पुढच्या नाश्त्याच्या हॉल्टसाठी. आमचा हॉल्ट आहे 7 किलोमीटर अंतरावर. एवढं हे नाही, 7 किलोमीटरवर हॉल आहे. नाश्ता वगैरे करू. तर तिथला आम्हाला 8 किलोमीटर चालायचं आहे डायरेक्ट जेवायला. जेवण एक नंबर, काही तोड नाही, लाजवाब. आणि मज्जा पण तेवढीच. तीच तर खरी आहे साई पालखी. बोला ओम साईराम. नाश्त्याच्या हॉलला आणि मंदिर आहे कसं मस्तपैकी. शंकराचं आहे कुठलं आहे का माहिती नाही, तुला तुम्हाला दाखवतो. मंदिर खूप छान आहे. शंकराचं मंदिर असं वाटतं. वडापाव आहेत. ओम साईराम बोला पहिले. ओम साईराम. काय काय नाश्ता सांगा. काय आजचा नाश्ता आहे बटाटा वडा. सगळं सांगा कसं चालली तेवढी. कसं आहे काय सांगा तुम्ही. सकाळपासून चहा पाहिला, चहा दिला, आंघोळी करून चहा दिला, चहा देऊन नाश्ता पालखी निघाली आणि आम्ही इकडे पुढे आलो. हा. बटाट्याची भाजी बनवली. अच्छा. बटाट्याची भाजी बनवून पीठ लावला. हा. पीठ लावून मिरची काढली हा. आणि आता वडा चालू आहे. इथे नाश्ता चालू आहे. ओम साईराम. ओम. भाजीला यमन सुरून नको हालो, सुरून आहे कापाचा. सुरण हाई त्याला. नमस्कार. ओम साईराम. आम्ही आज मालुंगावरून निघालो आहे. 15 किलोमीटर राजगुरुनगरला आलेलो आहे. आता इथं वडापावला नाश्ता कडक एकदम झणझण आला. अद्रककडे पडले आता मस्त एकदम झणझण. तिकडे नाश्त्याची पूर्ण सोय चालू झाली आहे. नाश्ता पण नाश्ता तर एकदम मस्त असतो तुमचा. एकदम परफेक्ट Perfect. तंदुरुस्त. खायचा प्यायचा आणि मजा करायची. हा. हेच धोरण एकदम धड. कोणीच असं वाटत नाही थकलाय म्हणून. एक नंबर. काल मिसल खाली, हा. त्या दिवशी बटाटा भाजी खाली, आज वडापाव, उपमा आणि उपमा. मामा तुझा काय सांगतेस सांग. मला बोलतानाच नाही. एक नंबर 4 वडापाव. रट्ट्यास बेंड करतो बघा आता या ना, एकदम काम फिट. मच्छी बघा किती मोठी मोठी आहे इथे. मगर बघ दर्शन. राज एक नंबर आहे ना मच्छी. घर पाले खाय घर पाले असली मोठी मोठी बाबा. आम्ही निघलो नाश्ता वगैरे करून जेवणाच्या हॉलला. जाता जाता खूप आम्ही आता मजा करणार आहोत असं आमच्या ग्रुपचं ठरलेलं आहे. पण थोडा आम्ही आता डिस्टन्स टाकणार आहोत फास्ट मध्ये. दाखवतो मजा काय. ओम टॉप ना. जरा भेटू आपण रस्त्याला. ओम साईराम.
रुपया कुछ भी लो 100 रुपया 100 रुपया कुछ भी लो 100 रुपया 100 रुपया 100 रुपया चला 100 रुपया 100 रुपया कुछ भी लो जेवायला मस्त आहे आज. एकदम कडक मध्ये चालू आहे बघा मालिश. बाबू किती रुपये काय मालिशचं काय कसं काय सेवा आहे ना. हा सेवा आहे कारण सेवा हीच ईश्वर सेवा. त्यांचे वय जास्त आहेत त्यांच्यामुळे त्यांची सेवा करायला लागते. मोठ्या माणसांची पहिली सेवा करायची असते हा तीच ईश्वर तरच सेवा. सेवा मिळतो. ओके काय कशी वाटते काय मालिश. बलिराम मस्त बोलले भारी हा त्यांना खास आम्ही बाहेर बोलवले हा हा झारखंडवरून बोलवले. हो काय. A few moments later. चला आता आम्ही निघालो वस्तीच्या ठिकाणावर. आम्ही झोपेत मस्त काढली. टाकू नाही शकलो. जाम झोप आलेली जाम गेलो. पण आता भेटू मधूनमधी डायरेक्ट वस्तीच्या ठिकाणी. ओम साईराम रामकृष्ण हरी. ओम साईराम. आणि आता आपले साई भक्त आपली कात्रजची फेमस जिरा ताक लस्सी आपल्याला दिलेलं आहे. ताक आणि बघूया आम्ही पावतो कसे लागते. हा अजून आपल्या सेवा करत राहतो भाई. हां खरं सुंदर लागतोय. पाताळ सेवा करा. ओम साईराम. लागली रे शिकू शहरामध्ये लागली रे शिकू बाबा जाऊ दे मोर दे विसर आता काढ तंबाखू जाऊ दे मोर दे विसर आता काढ तंबाखू. आता आम्ही उचले हळला आमच्या एकदम वरती आहे. ब्लॉग चालू केल्यानंतर ब्लॉग मध्ये तपशील टाक. 21 घोटाळा. आता आपण आलेलो आहोत वस्तीच्या ठिकाणी आणि काही क्षणामध्येच आपण त्या मंदिरामध्ये पोहोचणार आहोत आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया देणार आहेत ते म्हणजे आपले जुने जाणते खेळाडू राष्ट्रीय पंच त्यांना ओळखले जाते ते म्हणजे शांताराम माते. ते आता काहीच बोलू शकत नाहीयेत कारण ते आता एक काही सेकंदामध्येच आपण पोहोचणार आहोत आणि आता सुंदर असा निसर्ग इथे पाहायला मिळतो आपल्याला. आणि जर बॉम्ब सोडला आता नाश्ता वगैरे आम्ही करतोय संध्याकाळचा. नाश्त्याला ते बघा पकोडे एक नंबर नाश्ता वगैरे सर्व काय आमचा एकदम स्पेशल असतं. आमचा नाद नाही घराला. सो तुम्हाला दाखवत आता 2 मिनिटं थांबा. आमचं आता काय काय आहे बघा. हे बघा खादार भोकर. परत एक सूप पण आहे वाटतं काहीतरी थोडा गरम गरम काहीतरी असं म्हणजे मेजवानी बनतच असते आमची. इथे आता व्हेज सूप आहे. मागाची सोयाबीन चिली होती. अच्छा तर आता सूप टेस्ट करू आणि करा बघा कसं वाटतं. त्याला तुम्हाला सांगायला येतो. ना मग टेस्ट कसं वाटते बघा ते सांगा पहिला. गरम आहे ना ते हा थोडा एक फुलका मारा. ब्युटीफुल ओसम. काय म्हणजे एकदम टेस्टी आहे ना. एकदम टेस्टी. वा तुम्हाला मी सांगतो आता सूपची टेस्ट कशी आहे. मला सूप मला पिऊन बघू दे कसं आहे. एक नंबर. हॉटेलपेक्षा हॉटेलसारखा लागतं एकदम हॉटेलसारखा. एक नंबर सूप आहे. आणि चिल्ली पण मागाशी बनवली पण एक नंबर होती. सुपर. ओके एक नंबर आहे सगळा. आणि वाशीवरून मागवलाय मालिश करायला. कसं मालिश करते बघा. सेवा आहे सेवा.
जेवतोय. भजन वगैरे आता सर्व झालं, जेवतोय. जेवायला बिर्याणी व्हेज पुलाव आहे. हा वेज पुलाव तर आम्ही जेवतो आणि नंतर भेटू आपल्याला.